12 वेळा वडिलांचं नाव चर्चेत पण उमेदवारी नाही। माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारीनं ही भावनिक पोस्ट केली आहे आणि ती पोस्ट आता चांगलीच व्हायरल होतीये। 12 वेळा चर्चा आणि 12 वेळा अपेक्षाभंग असं चिन्मय भंडारी यांनी म्हटलंय। पक्षासाठी खूप केलं पण दुर्दैवानं कमी फळ मिळालं असं देखील चिन्मय भंडारी म्हणाले। माधव भंडारी आमचे नेते, त्यांना योग्य वेळी सगळं मिळेल, त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर चिन्मय भंडारी यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहतो आहोत। 12 वेळा वडिलांचं नाव चर्चेत पण उमेदवारी नाही। 12 वेळा चर्चा आणि 12 वेळा अपेक्षाभंग। वडिलांनी पक्षासाठी खूप काम केलं, दुर्दैवाने त्यांना केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं। वडिलांनी कधीही पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केला नाही, पण दुर्दैवानं कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं। अशा शब्दांमध्ये चिन्मय भंडारी यांनी खंत व्यक्त केली आहे। माधव भंडारीजी आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत। त्यांच्याकरता सर्वांनाच आदर आहे। राज्याच्या एकूण एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माधवजी भंडारी यांच्याबद्दल आदर आहे। त्यांचं कर्तृत्व कार्य हे महान आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलामही आहे। पण निश्चितपणे पक्ष हा त्या वेळी वेगवेगळी संधी देत असतं। माधव भंडारीजी सुद्धा आमचे नेते आहेत, त्यांना योग्य पद्धतीने संधी मिळेल असं मला